सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला इशारा दिला असून लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना स्थगित करू असं सुद्धा म्हटलंय. नेमकं काय घडलंय पाहूया. सरकारनं मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याचा सुप्रीम कोर्टानं इशारा दिलाय. पुण्यातल्या एका भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन संबंधित भूखंडाच्या मालकाला राज्य सरकारनं भरपाई दिली नसल्यानं संतप्त झालेल्या खंडपीठानं हा इशारा दिलाय. न्यायालयाच्या या इशाऱ्यामुळे राज्य सरकारचे धाबे देणारलेत. न्यायमूर्ती B.R. गवई आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हा इशारा दिलाय. ज्या व्यक्तीनं आपली जमीन गमावली त्याला राज्य सरकारनं मोबदला दिला नाही तर तुमची लाडकी बहीण लाडकी सून ज्या योजना आहेत त्या आम्ही रोखू. संबंधित जमिनीवर बांधलेली बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश देऊ. इतकंच नाही तर 63 पासून बेकायदेशीरपणे जमिनीचा वापर केल्याबद्दल तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल. ती जमीन हवी असेल तर नव्या कायद्याने खरेदी करावी लागेल असंही न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय. संबंधित व्यक्तीला द्यावयाच्या मोबदल्याचा योग्य आकडा आम्हाला सांगा. राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला सांगा, नाहीतर सगळ्या योजना स्थगित करू असं न्यायमूर्ती गवई यांनी सांगितलं आहे.